अरे बापरे! जर तुमच्याकडे छोटासा उंदीर असता आणि तुम्हाला पृथ्वीभोवती शर्यत जिंकायची असती, तर काय केलं असतं? बस, हाच प्रश्न एकदा गणपती बाप्पासमोर आला होता. एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव, पार्वती देवी आणि त्यांचे दोन मुलं श्री गणेश आणि कार्तिकेय बसले होते. तेव्हा देवतांमध्ये चर्चा सुरू झाली. सगळ्यात हुशार आणि योग्य कोण? तेव्हा भगवान शिव म्हणाले, आपण एक शर्यत ठेवूया. जो संपूर्ण पृथ्वीला 3 वेळा फिरून येईल तो सर्वात श्रेष्ठ ठरेल. हे ऐकताच कार्तिकेय लगेच आपल्या मोरावर बसले आणि म्हणाले, मीच जिंकणार. पण गणपती बाप्पा थोडे थांबले. त्यांचा वाहन उंदीर छोटा होता, त्यामुळे पृथ्वी फिरायला खूप वेळ लागणार होता. सगळ्यांना वाटलं, अरे रे, गणपती बाप्पा हरतील. कार्तिकेयची शर्यत सुरू झाली. कार्तिकेय वेगाने आकाशात उडू लागले. डोंगर, नद्या, समुद्र सगळं पार करत ते पुढे पुढे जात होते. पण गणपती बाप्पा काय करत होते? ते शांत उभे राहिले. आणि अचानक त्यांनी एक भन्नाट निर्णय घेतला. ते आपल्या आई-वडिलांभोवती फिरायला लागले. एकदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा. सगळे देव आश्चर्यचकित झाले. हे काय केलं? सगळे विचारू लागले. तेव्हा गणपती बाप्पा हसून म्हणाले, माझ्यासाठी माझे आई-वडीलच संपूर्ण जग आहेत. त्यांच्याभोवती फिरणं म्हणजे पृथ्वीभोवती फिरणं. हे ऐकून भगवान शिव आणि पार्वती देवी खूप खुश झाले. खरा विजेता कोण? तेवढ्यात कार्तिकेय परत आले. त्यांना वाटलं ते जिंकले. पण विजेता आधीच ठरला होता, आणि तो म्हणजे आपले हुशार गणपती बाप्पा. कारण त्यांनी वेगाने नाही, तर बुद्धीने शर्यत जिंकली होती. शिकवण: फक्त वेग नाही, तर योग्य विचार आणि बुद्धीनेच खरा विजय मिळतो.